नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर 8व्या वेतन आयोगामध्ये सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणारी मागणीचा समावेश असेल. निवृत्ती वय. सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे देशामध्ये एकसमान करण्याची मागणी अनेक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून केली जाते. काही राज्यांमध्ये निवृत्तीचे वय हे 60 तर काही राज्यांमध्ये निवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे. यामध्ये एक सूत्रता आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारमार्फत केले जाण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कामाचा मोबदला. आजच्या काळामध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यावर येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक कार्यालयांमध्ये मंजूर पदांपैकी 70% पदभरती करण्यात आलेली आहे. अनेक पदे रिक्त आहे. यामुळे अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यावर निर्माण होतो. यामुळे अतिरिक्त कामाचा मोबदला दिली जाईल अशी कर्मचाऱ्याच्या मागणीचा सकारात्मक विचार 8व्या वेतन आयोगामध्ये केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कामाचे स्वरूप, तास याचा विचार करून मोबदला निश्चित केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना संरक्षण. आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये जनतेकडून कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दडपण येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना धमक्या, फिरवती मागणी इत्यादी प्रकार होतात. यामुळे कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. याकरिता सरकारमार्फत अधिक कडक कायदे करण्याची शक्यता आहे. वेतन आणि भत्त्यामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाढ. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, इतर भत्त्यामध्ये वाढ करण्याकरिता अधिकृत निर्णयाची आवश्यकता असते. सदर निर्णयाला नेहमीच विलंब होतो. यामुळे वेतनवाढ, महागाई भत्ता इत्यादी वाढ ही स्वयंचलित पद्धतीने करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. धन्यवाद.